मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागलं। जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे संताप झाल्यामुळे ते अशी वक्तव्य करतायत असं उत्तर फडणवीसांनी दिलं। त्यामुळे जरांगेंनी उपोषण सोडलं असलं तरी राजकारण मात्र तापवलं। देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे, कायमचा। कुत्र नसतं मत दुकांड्यावर तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे, पुरा एक नाही राहिलं पाहिजे, कुठे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे। उकांड्यावर नाही, फाकांड्यावर नाही, कशावर नाही, कशावर हो। आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं। एवढा मोठा देवेंद्र फडणवीस नेता याचं राख रांगोळी वाटलं होणार आहे राजकारणातून, हे यांना माहित नाही। देवेंद्रजींवरच कोण फक्त आरोप करताय? कधीही पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना हा प्रश्न कधीच विचारत नाही। मी मेलो बी तरी माझ्या आत्म्याला शांती त्याच दिवशी लागत। यांचा सुपडा साप कायम करा, पिढ्याना पार कधीच वर नाही आले पाहिजे, कधी जा। मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर डागलेलं हे टीकास्त्र। जरांगेंनी त्यांचं उपोषण स्थगित करताना फडणवीसांविरोधात जहरी टीका केल्याचं पाहायला मिळालं। यांचा सुपडा साप कायम करा, पिढ्याना पार कधीच वर नाही आले पाहिजे। यावेळी त्यांनी थेटपणे भाजप आणि फडणवीसांविरोधात रणशिंग फुंकलं। त्यांनी फडणवीसांवर ज्या भाषेत टीका केली ते पाहता खरंच जरांगेंना फडणवीस द्वेष जडलाय का असा सवाल उपस्थित होतोय। इथं पुढे सावध राहा आणि काय करायचं नाही देवेंद्र फडणवीस लागू होतो त्या, कारण कोर्ट त्याच्या हातात आहे, मंत्रालय त्याच्या हातात आहे, गृहमंत्री म्हणजे ते म्हणजे पोलीस त्याच्या हातात, काय करायचं करून दे। मी व्याज नाही जेलला जायचं, तू न्यायला बरं म्हणा जेलला, मग तो सांगतो कसा कसा असतो ती, तू न्यायला बरं कर, तुला काय करायचं फडणवीस कर, मी बी काय वाईट केलं नाही। तुझी परंपराच दादा, तुझी परंपराच आहे पहिल्यापासून, परंपरेनुसार तुम्हाला चालणे फडणवीस आहे। हा, दुसऱ्याच्या गळात फास गुतीने ही परंपरा आहे तुमची। बाकीचे देव बाप्पा चांगले तर त्यांचे आमचं दुःख समान आहे। त्यांना फसविले सरकारनं, आम्हाला फसविले, देवेंद्र फडणवीस सरकारनंच फसवलं, विशेष नाही। दलित 12 बलुतेदारांना फसवलं, त्यांचं वेगळा प्रकारचा बंजाराला फसवलं। हा, आता आदिवासी टीम बी आमच्याकडे यायला लागल्या, त्यांनाही फसवलं, त्यांचं तर नाही म्हणून मुस्लिमाला फसवलं। हे सगळे आले तर देणार आहे, नाही आले तर आम्ही पाडणार आहे। खरं तर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं ते देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात झालंय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं। त्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं, मात्र मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायम ठेवलं। 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड समिती स्थापन केली। समितीच्या शिफारशींनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं। हो, आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिल्यावर ते हायकोर्टात ते टिकवलं। आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं, सुप्रीम कोर्टात 3 वेळा केस लागली, सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला। जोपर्यंत आम्ही होतो सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं। पण दुर्दैवाने तुमचं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींचं सरकार आलं आणि मराठा आरक्षण त्या ठिकाणी गेलं। पण मनोज जरांगेंनी या सगळ्याकडे दुर्लक्ष करत फडणवीसांविरोधात शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय। केवळ भाजपच्या उमेदवारांनाच नाही तर जरांगेंनी थेट देवेंद्र फडणवीसांचा पराभव करण्याचं आव्हानच देऊन टाकलं। ए फडणवीस चल टाक मध्ये मारतो, हो तू तरी मी काय जातीच आहे कळत, तुला पहिल्या दिवसात भेटला असणार, तू तर एक तर 79,000 मतांनी निवडून आलेला आहे। हा लय नाही, मी काढला शिवला आता नागपूरचा 89,300 काहीतरी, 400 का 544 काहीतरी, तेवढे तर मराठी असतील पट्टे। एवढा मोठा देवेंद्र फडणवीस नेता याचं राख रांगोळी वाटलं होणार आहे राजकारणातून, हे यांना माहित नाही। ते संपायला लागलाय, भाजप संपायला लागलं, संपल्यावर बोंबलत बसता। आता जर थोडा दणका बसला, नाव घेतलं नव्हतं मी, इथून पुढे बघा नाव घेतो का नाही, आणि नाव घेतल्याला माणूसच पाळला पाहिजे, मराठ्यावर शान राखा। जरांगेंनी फडणवीसांविरोधात आग ओकल्यानंतर भाजपनंही जरांगेंवर जोरदार पलटवार केला। मी काही त्यांना दोष देणार नाही। मागच्याही वेळी
उपोषणाच्या शेवटी ते माझ्या आईवर बोलले होते. मग नंतर त्यांनी माफी पण मागितली आणि सांगितलं की जरा उपोषणाने माझ्या डोक्यावर परिणाम झाला होता किंवा मला त्रास झाला होता, त्यामुळे मी रागारागात बोललो. आपण असं समजूया की आता उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला आणि ते या संदर्भात बोलले. टार्गेट एकच, देवेंद्र फडणवीस. ही देवेंद्र फडणवीसची जी काही शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे, हे कोणाला समजतं, ते कोणाला घातक वाटतं, देवेंद्र फडणवीसमुळे कोणाला धोका आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे इकोसिस्टम कोण चालवत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याचवेळी भाजपनं जरांगेंचा बोलविता धनी वेगळाच असल्याचाही आरोप केलाय. कोण फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यामध्ये फक्त देवेंद्रजींवरच कोण फक्त आरोप करताय? कधीही पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना हा प्रश्न कधीच विचारत नाही की बाबा तुम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हे कधीच कोण विचारायला तयार होत नाही. हे महाराष्ट्राची जनता खुला डोळ्यांनी पाहते, समाज पण खुला डोळ्यांनी पाहतोय. म्हणून ह्याचं उत्तर येणाऱ्या विधानसभेमध्ये भेटेल. तुम्ही विचारताय फक्त देवेंद्र फडणवीसांना, तुम्ही विचारताय फक्त भारतीय जनता पार्टीला. त्याच्यामुळं मराठा समाजातील सर्वसामान्य माणसांना आता आपला फोकस मराठा समाजाचे प्रश्न नसून राजकारण झालेलं आहे पूर्ण लक्षात आलंय आणि तुम्ही आता फिरताना ते लक्षात येईल असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगावंसं वाटतंय. तुम्ही हे सगळं जे काही मराठा समाजाच्या भावनांचा खेळ चालवला होता हे तुमच्या राजकीय दुकानदारीसाठी हे पुन्हा त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. तुम्ही 2013 साली जी चूक केली तेव्हा आम्ही सांगितलं होतं का फडणवीसांनी सांगितलं होतं? तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री पण नव्हते. त्यावेळेचा पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार होतं. त्यामध्ये तुम्ही कोणाला तरी फसवलं, त्याची केस 11 वर्षानंतर उभी राहिली, कोर्टाने तुम्हाला पैसे भरायला सांगितले, तर त्यामध्ये फडणवीसांचा हात. म्हणजे न्यायालयावरही तुमचा विश्वास नाही. एकंदरीतच मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करतानाच फडणवीसांना थेट लक्ष केल्याचं दिसतंय. ज्या भाषेत जरांगेंनी फडणवीसांना लक्ष केलं त्याचवरून आता जरांगेंनी त्यांचा आरक्षण मागणीचा टोन बदलल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर जरांगेंनी घेतलेल्या फडणवीस विरोधी भूमिकेचे नेमके काय पडसाद उमटतात, जरांगेंच्या फडणवीसांविरोधातल्या उघड भूमिकेवर मराठा समाजाकडून काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.